आणि यापुढे पुन्हा एकदा आपण पुढे वळतो आहे. आपले पुढील पॅनल मेंबर आपल्यासोबत आहेत श्री विकास मारुती नलावडे. हे 30 वर्षांपासून अधिक अनुभव असलेले एक दूरदर्शी पहिल्या पिढीचे कृषी उद्योजक आहेत. शेतीतल्या आव्हानांची आणि संधींची अचूक जाण असल्यामुळे 1990च्या दशकात त्यांनी उच्च मूल्याच्या पीक लागवडीतून कॅप्सिकम किंग ही उपाधी सुद्धा मिळवली. 1997 मध्ये त्यांनी शेतकऱ्यांचा खर्च आणि धोका कमी करण्यासाठी विकास हायटेक नर्सरीची स्थापना केली, जी आज भारतातील शीर्ष नर्सरीपैकी एक आहे. शेतकऱ्यांना वाजवी दरात उच्च गुणवत्तेचे बियाणे पुरवण्यासाठी त्यांनी आर्डर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली, जी आज देशातील वेगाने वाढणारी बियाणे कंपनी बनली आहे. विनम्रता आणि दूरदृष्टीच्या जोरावर ते कृषी इनपुट उद्योगात जागतिक स्तरावर ओळखले जाणारे नाव निर्माण करत आहेत. चला तर मग त्यांना सुद्धा आपण इथे काही प्रश्न आजच्या या कार्यक्रमात विचारतोय. खूप खूप स्वागत आहे सर आजच्या या कार्यक्रमात. पहिलाच प्रश्न, शेतमजूर ते शेतकरी आणि यशस्वी नर्सरी व्यावसायिक, बियाणे उद्योजक ते आयपीओच्या दिशेने प्रवास करणारी कंपनी, हा प्रवास नेमका कसा होता? प्रवास सुरुवात जी झाली माझी ती अगदी गरीब शेतकरी कुटुंबात, एक घरची 1 एकर शेती आणि त्यातनं मग बाहेरच्या आजूबाजूच्या शेतीत शेतमजुरी करायला लागायची आणि इथनं सुरुवात झाली. परत पण सांगली जिल्हा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला हा असा भाग होता त्यावेळी की एकदम भाजीपाल्यासाठी सगळ्यात मोठं हब होतं. तसंच द्राक्ष पीक, गुलाब पीक अशा शेतीसाठी एकदम मोठी शेती पिकवणारा आमचा एरिया होता आणि त्या एरियात माझा जन्म म्हणजे ते माझं नशीब समजतोय मी. तर तिथून माझा प्रवास शेती दुसऱ्याच्यात मजुरी करून परत भाडेपट्ट्यानं शेती घेत भाजीपाल्याची शेती करायला लागलो आणि भाजीपाल्याची शेती आजूबाजूला अर्धा एकर 1 एकर शेती पिकवत होते आणि त्या परिस्थितीत जी शेती चालू केली ते सिमला मिरची 10-10, 15-15 एकर मध्ये सिमला मिरची मी पिकवायला लागलो आणि सिमला मिरची पिकवता बाकीच्या सगळा भाजीपाला करता करता 60-70 एकर मध्ये भाजीपाल्याची शेती मी पिकवायला लागलो. तर हे शेती 60-70 एकर पत्र पोहोचणं हा माझ्यासाठी खूप संघर्षमय होता. कारण त्यावेळची परिस्थिती अशी होती की वातावरणातील बदलतं वातावरण, मार्केटमधील मागणी आणि तो पुरवठा, त्यात रेट दर जो आहे ते दराची घसरण राहायची, रेट मिळायचे नाहीत. कधी त्यावेळी रोपवाटिका नव्हत्या आणि स्वतःची रोपं स्वतः बनवायला लागायची. मग कधी आणि रोपं बनवणं म्हणजे पहिला 1 महिना हा खूप नाजूक काळ असायचा रोपांचा आणि त्या 1 महिन्यात आपल्याला कधी पाऊस जादा झाला तरी रोपं मरून जायची, कधी टेम्परेचर ऊन वाढलं तरी रोपं खराब होऊन जायची आणि जरी शेतात रोपं ते लावली तरी 30% 40% मर लागायची आणि त्यामुळं शेतीचं मोठं नुकसान व्हायचं. तर बऱ्याच वेळेला असं व्हायचं की योग्य हंगाम गाठणं, ज्या वेळेला योग्य हंगामात योग्य व्हरायटीची निवड, हे पण त्यावेळेला मोठं चॅलेंज होतं आणि जर आपण शेती चांगली पिकवली, भाजीपाला चांगला पिकवला आणि मार्केटला घेऊन गेलो तर मार्केटला त्यावेळी तसा दर लागणं हे पण मोठं चॅलेंज होतं. तर कधी कधी आम्हाला चांगलं उत्पादन व्हायचं, रेट पडायचे, कधी कधी चांगलं रेट असायचा पण वाण चुकीचा असायचा, चुकीचा वाण निवडल्यामुळं शेती फसायची. कधी वाण चांगला निवडला, रेट पण मार्केटला चांगले आहेत पण वातावरण एकदम विपरीत राहायचं, वातावरणाला जुळवून घेणाऱ्या व्हरायट्या नसायच्या आणि त्यामुळं पण बरेच नुकसान व्हायचं. तर ह्या सगळ्या संघर्ष करत करत शेती यशस्वी करत गेलो आणि हे शेती करत असताना मला समस्या आल्या त्या समस्या माझ्या शेतकरी बंधूंना यायला नकोत म्हणून 1997ला जी नर्सरीची सुरुवात झाली आणि नर्सरीत आजूबाजूचे शेतकरीच मला खूप डिमांड करू लागले की जे भाजीपाल्याची शेती पिकवताना मला एक सवय झाली की जे करणार ते मोठं करणार आणि जे करणार ते नंबर 1 करणार. त्यामुळं भाजीपाल्याच्या शेतीत मी जवळपास 60-70 एकर पत्र पोहोचलो. तर तेच
तोच स्वभाव तेच ताकद मी नर्सरीत चालू केली आणि नर्सरीत जी अर्ध्या एकरात चालू केलेली नर्सरी 2010 पर्यंत बघता बघता 10 वर्षात ते भारतातल्या टॉपच्या 4-5 नर्सरीमध्ये आम्ही पोहोचलो. तिथं 60-70 एकरमध्ये परत नर्सरी चालू झाली आणि त्या नर्सरीत जवळपास 50 एकर पॉली हाऊस, 40 एकर शेडनेट हाऊस असं प्रवास चालू झाला आणि त्यामध्ये मग शेतकऱ्यांना ज्या नेमक्या अडचणी होत्या त्या अडचणीवर आपण काम करत गेलो आणि नर्सरीचा व्यवसाय मोठा होत गेला. पण त्यात अशा अडचणी होत्या की त्यावेळी हे जे बियाणं बनत होतं हे बियाणं जास्तीत जास्त मल्टीनॅशनल कंपन्या आणि बाहेरच्या देशातून इम्पोर्ट व्हायचं आणि त्यावेळेला त्याचे रेट जास्त असायचे आणि आपल्या मातीला, आपल्या नेचरला, हवामानाला सूट होणाऱ्या व्हरायट्या मिळणं हे मोठं चॅलेंज होतं. त्याचबरोबर व्हरायट्या ज्या बाहेरून येत होत्या त्या व्हरायट्या शॉर्टेज राहायच्या आणि आपल्या देशातला पैसा हा बाहेरच्या देशात जायचा आणि जर हीच सीड आपल्या देशात बनवलं गेलं आणि आपल्या मातीला, आपल्या हवामानाला, आपल्या शेतकऱ्यांना, आपल्या बाजारपेठेला सूट होणाऱ्या वाण जर आपण निर्माण करू शकलो तर आपल्या देशातला पैसा बाहेरच्या देशात जायचा कमी होईल आणि हेच सीड आपण जर बाहेरच्या देशात एक्सपोर्ट करू शकलो तर बाहेरच्या देशातला पैसा आपण आपल्या देशात येऊ शकतोय, परकीय चलन आपण आपल्या देशात येऊ शकतोय. ह्या विचारानं बेंगलोरमध्ये R&Dची सुरुवात झाली आणि त्याचबरोबर सीड कंपनीची सुरुवात आर्डोर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नावानं 2017 मध्ये चालू झाली आणि ही जी सीड कंपनी आहे ही सुरुवात झालेली बघता बघता 15 राज्यात आम्ही सीड विकायला लागलो. त्याचबरोबर 17 क्रॉपमध्ये आम्ही काम करायला लागलो. भाजीपाल्यामध्ये सिमला मिरची, टोमॅटो, चिली, तसंच वॉटरमेलॉन, मस्कमेलॉन, पपया आणि फील्ड क्रॉपमध्ये मका, कॉटन, मेज अशा वेगवेगळ्या क्रॉपवर जवळपास 76 व्हरायट्या आमच्या R&Dतनं निर्माण केल्या आणि त्या भारतभर आपण शेतकऱ्यांच्या पत्र पोहोचवल्या. तर हे करताना जवळपास 150 ते 200 एम्प्लॉयला आम्ही एम्प्लॉयमेंट देऊ शकलो. तसंच ह्याचा टर्नओव्हर कोरोनानंतर प्रत्येक वर्षी दुप्पट तिप्पट वेगानं आम्ही वाढत गेलो आणि आज आम्ही IPOची तयारी करतोय. मार्च-एप्रिलमध्ये आम्ही IPO लॉन्च करतो. अरे वा. शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या अर्थकारणात ते मुंबई पुण्याच्या नागरिकांच्या किचन पर्यंत अगदी आहारापर्यंत देश विदेशातलं अन्न पोचवणं यामध्ये नर्सरी व्यावसायिकेचा अतिशय मोठा रोल आहे. पण तो नेमका कसा, काय वाटतं तुम्हाला? तर शेती करत असताना 10 वर्षात अनेक समस्यांचा सामना केलता. त्यात सगळ्यात महत्वाचं होतं की रोपं वेळेत मिळत नाहीत आणि रोपं मिळाली तर त्या रोपांची क्वालिटी रोपं जर नाही मिळाली आणि योग्य वेळी जर नाही मिळाली तर आपल्याला हंगाम वाया जातो किंवा जी काय मार्केटमध्ये संधी आहे चांगला रेट मिळवायची किंवा चांगलं उत्पादन मिळवायची ती संधी शेतकरी गमावतोय आणि हे लक्षात आल्यावर आपण शेतकऱ्यांना आम्ही हजर स्टॉक, बेस्ट क्वालिटी आणि फास्ट सर्व्हिस ह्या 3 ह्याच्यावर आम्ही काम चालू केलं आणि शेतकऱ्यांना जेव्हा मागेल त्यावेळेला आमच्याकडे रोपं उपलब्ध राहतील अशी आम्ही रिस्क घेऊन रोपं तयार ठेवली. तसंच क्वालिटीत जे काय मला समस्या आल्या त्या रोपांच्या बाबतीत, शेतीच्या बाबतीत त्या समस्यांचं त्याच्यावर मात करून आम्ही त्या क्वालिटीची रोपं दिली जी शेतकऱ्यांना कोणती रोपं शेतकऱ्यांना शेतात गेल्यावर मरणार नाहीत आणि कोणती रोपं कोणत्या क्वालिटीची रोपं दिली तर शेतकऱ्यांचं उत्पादन चांगलं वाढेल, कोणता वाण शेतकऱ्यांना दिला तर त्या शेतकऱ्यांचं उत्पादन वाढेल आणि चांगला बाजारपेठेत चांगला दर मिळेल. तर ह्याचा अभ्यास करून आम्ही शेतकऱ्यांच्या बांधापातोर शेतकऱ्यांवर जाऊन कन्सल्टिंग करणं, त्यांना मार्गदर्शन करणं ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची होती. कारण बऱ्याच वेळेला मी शेती करत असताना मला पण असं होत होतं की कोणत्या हंगामात कोणता वाण लावला गेला पाहिजे, कोणत्या वेळी लावला तर त्याला चांगली बाजारपेठ मिळेल आणि कोणत्या वातावरणाला कोणता वाण सूट होईल ह्याचा अभ्यास मी केलता. मी माझ्या अडचणीवर, समस्येवर मात केलतं. तर माझ्या शेतकरी बंधूंना मला ते गोष्ट करायची होती आणि माझी टीम काम करू लागली आणि शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याला मार्गदर्शन करू लागली की कोणत्या हंगामात कोणती व्हरायटी लावली पाहिजे आणि
मार्केटला कोणता वाण चांगला चालतो, आणि त्यातून मग शेतकऱ्यांना एकच माझा विचार होता की मी जी 30-40-50 हजार रुपये एकरी मिळवत होतो, तेच माझं शेतकरी म्हणून 5 लाख 7 लाख 10 लाखावर उत्पादन मी घेऊन गेलो एकरी, तसं माझ्या शेतकऱ्यांना पण मला हे त्या लेवलला घेऊन जाता यावं, आणि त्या दृष्टीनं माझा काहीतरी त्यात सहभाग व्हावा ह्या दृष्टीनं मी त्याच्यावर काम करत गेलो. आणि आज विकास हायटेक नर्सरीच्या माध्यमातून कमीत कमी 5-6 राज्यात आम्ही रोपं पुरवतो आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो. देशात कोणी काय खायचं हे मुळात शेतकरी जे पिकवेल त्यानुसार ठरतं. पण शेतात काय लावायचं हे बियाणे आणि नर्सरी उद्योग R&D करतात त्यावर ठरतं. सो या क्षेत्रात वीजोत्पादनाचे महत्व काय आहे? तर जे मी करत होतो त्यावेळेला मला जे अनुभव आले, मला जे समस्या आल्या, त्यातून सगळ्यात मोठी समस्या होती की आपल्या देशात आपल्या वातावरणाला, आपल्या जमिनीला आणि आपल्या मार्केटला सूट होणाऱ्या व्हरायट्या, सूट होणारे वाण आपण आपल्या देशात तयार केले पाहिजेत. आणि आपल्या देशात तयार केले तर ते आपल्यातला जे बाहेर जाणारा पैसा वाचेल, आणि त्याच पद्धतीनं आपल्याला बाहेरून एक्सपोर्ट करायची बी संधी मिळेल. ह्या दृष्टीनं विचार करून मी जवळपास 27 देशात परदेश दौरा केला आणि तिथून तिथल्या शेतींचा अभ्यास केला. तसंच तिथल्या R&D आणि रिसर्च ज्या संशोधन संस्था आहेत त्यांना व्हिजिट केले, काही एक्झिबिशनला व्हिजिट केले, आणि त्यातून भारतात मी मल्टीनॅशनल कंपन्यातले जे 25-25, 30-30 वर्ष काम करणारे R&D हेड आणि R&Dची टीम हायर केली, आणि ती बेंगलोरमध्ये आम्ही R&D चालू केली. जवळपास 15-20 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करून तिथं R&Dची स्थापना झाली. आज 25 ब्रीडर तिथं काम करतात आणि 60 एकरमध्ये तिथं R&D चालते. आणि ही R&D जे आपल्यासाठी सूट होणाऱ्या नवीन नवीन वाण तयार करत असते. आज 76 वाण आम्ही आमच्या कंपनीनं आजपर्यंत तयार केलेत आणि 17 पिकात आम्ही काम करतोय. तर हे पिकं आम्ही जे भारतातल्या शेतकऱ्यांचा जी समस्या आहे त्या समस्यावर मात करतोय, पण त्याचबरोबर आम्ही बाहेरच्या देशात पण हे सीड एक्सपोर्ट करतोय. आणि ह्यातून शेतकऱ्यांना पण आपल्या जे बियाणं बनतंय ज्या भागात, जसं महाराष्ट्रात जालना, बुलढाणा, देऊळगाव राज्य असेल, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात अशा 4-5 राज्यामध्ये आम्ही सीड प्रोडक्शन करतोय, आणि तसंच भारतात आणि बाहेरच्या देशात सीड एक्सपोर्ट करतोय. तर ही जी आजची जी ऑर्डर शीटची जी गती आहे हे खूप मोठ्या वेगाने आम्ही जातोय. जे मल्टीनॅशनल कंपन्यात, मोठ्या मोठ्या कंपन्यात जे काम करणारे आहेत ते स्टाफ आम्ही हायर करतोय. हेड ऑफ डिपार्टमेंट चांगल्या लेवलचा आम्ही घेऊन कंपनीत आलेलो आहे. बियाणे व्यवसाय खरं पाहायला गेलं तर हा देशातल्या लाखो शेतकऱ्यांना कमाईची मोठी संधी देणारा हा व्यवसाय आहे. आज या व्यवसायात शेतकरी आणि बीज व्यावसायिक यांच्या माध्यमातून परकीय चलन आणून देणारा व्यवसाय कसा बनलाय ते जरा सांगाल का मला? हा व्यवसाय करत असताना जी बाहेरच्या देशात गेल्यावर लक्षात आलं की बाहेरच्या देशातल्या कंपन्या, मल्टीनॅशनल कंपन्या इंडियात येऊन इंडियात एवढा मोठा व्यवसाय करतात. आणि आज जर भारतातलं जर वातावरण बघितलं तर सगळ्यात जगात वातावरण सगळ्यात चांगलं आहे. जमीन सुपीक आहे, जमीन चांगली आहे, आणि त्याचबरोबर शेती करणारी शेतकरी कष्टाळू आहेत. तर एवढ्या सगळं पाणी भरपूर आहे. तर एवढं सगळं असताना जर आपण बघितलं तर हायब्रिड जे बनतं ते मल्टीनॅशनल कंपन्या बनवतात, आणि हायब्रिड जे वाण दिले जातो तो मल्टीनॅशनल कंपनीतून बाहेरच्या देशातून आयात करून इंडियात दिला जातो. तर ह्याच्यावर जर आपण काम केलं तर नक्कीच आपल्यातल्या शेतकऱ्यांचा भारतातला पैसा भारतात राहील, आणि आपल्यातल्या शेतकऱ्यांना आपल्याला सूट होणाऱ्या वाण चांगले मिळतील, हा एक विचार होता. आणि त्याचबरोबर आपल्यातल्या भरपूर शेतकरी असे आहेत की तिथं आपण सीड प्रोडक्शन करून घेऊ शकतोय. जे कष्टाळू शेतकरी आहेत, जिद्दी शेतकरी आहेत, आणि त्यांना जर आपण त्याचं तंत्रज्ञान नॉलेज दिलं, SOP सिस्टम, प्रोसेस सिस्टम शिकवल्या आणि त्याच्या प्रोटोकॉल शिकवले, तर आपल्यातले भारतातले शेतकरी पण हे सीड प्रोडक्शन करू शकतात. आणि हा विचार घेऊन आम्ही भरपूर शेतकऱ्यांना सीड प्रोडक्शन शिकवलं, आणि आज एक्सपोर्ट क्वालिटीचे सीड माझे हजारो शेतकरी सीड बनवत आहेत. आणि जे 40-50 हजार रुपये एकरी मिळवत होते ते आज 8 लाख 10 लाख रुपये एकरी कमवत आहेत.
आणि त्याचा मला गर्व आहे की मी हजारो शेतकऱ्यांना सीड प्रोडक्शनच्या माध्यमातून चांगला पैसा मिळवून द्यायला संधी निर्माण करू शकलो आणि बाहेरच्या देशात सीड एक्सपोर्ट करून आपण चांगला पैसा आयात करू लागलोय. हे एक चांगला फायद्याची गोष्ट झाली. बरं, आपण बघितलं की कोरोना काळानंतर खास करून जर बघितलं गेलं तर खानपानच्या पद्धती बदलल्या आहे आणि हा एक मोठा विषय झालाय. त्याचसोबत उपचार पद्धती सुद्धा खूप वेगाने बदलते आहे आणि त्यात मोठ्या वेगाने आयुर्वेदाची मागणी सुद्धा वाढली आहे. अनेक लोक आयुर्वेदावर काम करताय. तर याविषयी मला विचारायचं आहे, तुमची ऑर्डर सीड्स कंपनी यावर नेमकं काय आणि किती मोठं काम करते? ह्यामध्ये जर कोरोना नंतरच आपल्याला लक्षात आलं की ॲलोपॅथिक आणि गोळ्या औषधावर माणूस बरा होत नाही, तर आपल्याला इम्युनिटी वाढवली पाहिजे. आपल्यातला आयुर्वेद आपल्याकडे जुनं खूप चांगल्या गोष्टी आहेत आयुर्वेदात आपल्या, पण त्याचा जर वापर केला असता आणि काही इम्युनिटी वाढवणाऱ्या गोष्टी आपल्या रसोईत आहेत आणि आपल्या औषधी वनस्पती आहेत, औषधी फळं आहेत, औषधी भाजीपाला आहेत आणि ह्या जर सगळ्या गोष्टीचं जर आपण आपल्या खानपानात आणल्या तर आपल्याला आपली इम्युनिटी वाढेल, आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढेल आणि आपल्याला आजारी पडणं वेळोवेळी आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन आपल्या दवाखान्याला पैसा घालणं ही गोष्ट आपल्या लोकांच्यातनं कमी करावी, ह्या विचारातनं आपण औषधी वनस्पती, औषधी फळझाडं आणि हे आमच्या नर्सरीच्या माध्यमातून चालू केलं आणि आज आम्ही शेतकऱ्यांना आणि आपल्या शहरी भागात लोकांना याचं रोपं जी तयार फळं आहेत आणि औषधी वनस्पतीची जी रोप आहेत ते प्लांट आम्ही लोकांना पुरवतोय. त्याचबरोबर औषधी वनस्पतीपासून आपल्याला त्याचा ज्यूस असेल, त्याचे एक्स्ट्रॅक्शन असेल ते काढून त्याचं शेतकऱ्यांना लोकांना पोचवणं हे एक आम्ही काम करतोय. सध्याच्या काळात आपण बघतोय की तरुण पिढी आणि त्यातही खास करून तरुणी ज्या आहेत त्या म्हणतात की शेतकरी नवरा नको ग बाई, असं म्हणून सरळ नाकतोंड मुरगळतात आणि याचसोबत शेती क्षेत्रात यायला तरुणाई सुद्धा तयार नाहीये. पण शेती क्षेत्रात भविष्यात मोठ्या संधी खुणावत आहेत. तुम्ही स्वतः आज काही लाख शेतकऱ्यांना रोजगार देत आहात. भारतातल्या तरुणाईला शेती क्षेत्रात काय संधी आहेत ते एकदा सांगाल का? ह्यात मी जे 27 देशात मी दौरा केला आणि बाहेरच्या देशातली शेती बघितली आणि तिथली संधी बघितली, तर आपल्याला एवढी मोठी संधी आपल्या भारतात की बाहेरच्या देशात वातावरण त्या पिकाला योग्य वातावरण नाही तरी तिथं शेती पिकवली जाते. जसं ग्लास हाऊस, पॉली हाऊस अशाच ह्याच्यात केली तर तिथं शेती पिकते. आपण इस्रायल सारख्या भागात बघितलं तर पाणी नसताना शेती पिकते. दुबई सारख्या भागात आपण बघतोय आता शेती ते पिकवायला लागल्यात जिथं माती नाही आणि पाणी नाही तरी पण शेती पिकते. आणि आपल्याकडं मुबलक प्रमाणात पाणी आहे, पाऊस आहे, वातावरण चांगलं आहे, सुपीक जमीन आहे आणि कष्ट करणारा आपला 60 ते 65% लोक आज शेती व्यवसायात आहेत. तर एवढं सगळं असताना आपण जर शेतीच्या बाबतीत बघितलं तर खूप मोठी संधी आहे. तर ह्या संधीला आपल्याला लोकांच्या पत्र पोहोचवणं आणि त्यांना एम्प्लॉयमेंट क्रिएट करणं हा एक विचार आहे. जसं आज आमच्या ऑर्डर शीटच्या माध्यमातून आम्ही 200 एम्प्लॉयला एम्प्लॉयमेंट देतो आणि येणाऱ्या 5 वर्षात 1000 लोकांना आपल्याला एम्प्लॉयमेंट क्रिएट करून द्यायचे आहे. त्याचबरोबर जर नर्सरीच्या माध्यमातून बघितलं तर बऱ्याच आपल्या नर्सरीत गेली 1997 पासून 30 वर्ष झालं जवळपास मी नर्सरी करतोय आणि त्या नर्सरीत चा व्याप जवळपास 3-4 ब्रँचेस मध्ये काम करतोय. तर मी नसताना हे नर्सरी चालतात. तर ह्या नर्सरीच्या SOP प्रोसिजर सेट आहेत. तर ह्या नर्सरीचा व्यवसाय मी भारतभर ज्या नवीन पिढींना करायला संधी निर्माण करून देऊ शकतो. जसं फ्रँचायझी मॉडेल ज्या भारतभर घेऊन जातोय आणि भारतातल्या कितीतरी लोकांना आपण नर्सरी उभा करायला आपण त्यांना हेल्प करू शकतोय. आणि त्याचबरोबर नर्सरी आणि शेती तसंच सीड कंपनी या माध्यमातून भारतात भरपूर संधी आहेत आणि त्या संधीचं आजच्या पिढीला सोनं करता यावं हाच विचार आहे माझा.
खूप खूप धन्यवाद आणि खूप छान पद्धतीने आपण या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं दिली आणि खूप खूप आभार पुन्हा एकदा की आपण आजच्या या कार्यक्रमात उपस्थित झालात. एका फोटो करता फक्त मी आपल्याला विनंती करणार आहे, सर प्लीज आपण इथेच थांबायचं आहे आणि ज्यानंतर आपण लगेचच पुढे वळणार आहोत.